मला वाटलं एक पॅकेट पोचवल्यावरती हे प्रकरण संपेल, पण त्याने मला पुन्हा तेच करायला लावलं. मी त्यांच्या जाळ्यात इतका गुरफटलो होतो की ते म्हणतील ते करण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. काल त्याने परत मला बोलावलं. त्याने सांगितलेल्या ठिकाणी मी गेलो, पण काल नशिबानं मला साथ नाही दिली. काही कळायच्या आतच पोलिसांनी मला घेरलं आणि जो माणूस कधीच आधी पोलीस स्टेशनची पायरी देखील चढला नाही त्याच्या नशिबी तुरुंगवास आला हो. काका शांत व्हा. हे बघा, पोलिसांनी तुम्हाला पकडलं हे एका अर्थी चांगलंच झालं ना. निदान आता तरी तुम्ही त्या सगळ्यातनं बाहेर पडा, नाहीतर हे ब्लॅकमेलिंगचं चक्र असंच सुरू राहिलं असतं. आता तुम्हीच सांगा, यात माझं काय चुकलं? का अनोळख्या बाईशी मैत्री केली त्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली? माझ्या मनात काही पाप नव्हतं तरी मी त्या बाईला घरातच घ्यायला नको होतं. नाही काका, अहो जसं मला अमित दादाला मित्रमैत्रिणी आहेत तसंच तुम्हाला पण एका मैत्रिणीची, तिच्या सोबतीची आवश्यकता होती हे मी समजू शकते. तुमचं काहीच चुकलं नाहीये. हो, आणि खरं तर लास्ट त्या बाईला वाटायला पाहिजे. तुम्ही दाखवलेल्या मैत्रीचा, आपुलकीचा तिने गैरफायदा घेतला आणि फसवलं तुम्हाला. मला वाटतं जो तुम्हाला ब्लॅकमेल करत होता ही बाई त्याचीच साथीदार तर नसेल. म्हणजे त्यानेच मुद्दाम तिला तुमच्याकडे पाठवलं असणार. त्या ब्लॅकमेल करणाऱ्याला या आधी तुम्ही कधी कुठे पाहिलं होतं? मारा गप्पा, बऱ्याच दिवसांनी भेटलाय ना. मग हो, आठवलं. तो माणूस मला यापूर्वी दोनदा दिसला. एकदा मला अनिल बाजारात भेटला तेव्हा, आणि बिंदू जेव्हा माझ्या घरी आली तेव्हा तो घराजवळ होता. याचा अर्थ तो माणूस तुमच्यावर लक्ष ठेवून असणार. तुमचं बोलणं तो लपून ऐकत असणार आणि त्यातूनच त्याला तुमच्या एकटेपणाबद्दल कळलं असणार. आणि मग त्याने त्या बाईला पाठवून हा कट रचला. जे काही घडलंय ते सत्य समोर यायला फार वेळ लागणार नाही, पण त्यासाठी ते दोघं पकडले जायला. त्या दाढीवाल्याचं आणि त्या बिंदूचं, त्या बाईचं तुम्ही वर्णन करून सांगू शका? आपण स्केच बनवून घेऊ. हो, गुड. हे कर. हॅलो बंडू. त्यांचा शोध कधीच संपणार नाही, कारण ते ज्या खत्रीला शोधतायत ना तो आता अस्तित्वातच नाही. कमल किशोर खत्री उर्फ केत्री उपयोगात आला, जिवंत असतानाही आणि मेल्यानंतरही. मॅडम, शक्यता अशी असेल की हा केत्री म्हणजे खत्री कदाचित जिवंतच नसावा आणि कुणीतरी त्याचा सिम कार्ड वापरून आपली दिशाभूल करत असेल तर. करेक्ट आहे तुमचं. काकांना त्रास देणाऱ्या माणसाने अगदी खत्रीसारखाच गेटअप केला होता. याचा अर्थ तो ब्लॅकमेलर एकतर खत्रीला आधीपासून ओळखत असेल किंवा मग कदाचित त्या खत्रीच्याच गँगमधला असेल. तुमचं म्हणणं असं असेल तर हा माणूस लवकरात लवकर आपल्या समोर येईल. ते पोहोचतीलच कसे माझ्यापर्यंत?
आणि हेमंतने वर्णन केलं तर ते खत्रीचं असेल आणि नंबरही खत्रीचाच. बसा म्हणाव शोधत त्या ढगात गेलेल्या खत्रीला. Cheers. बोला इन्स्पेक्टर साहेब. महत्वाची बातमी मिळाली. खत्रीसोबत काम करणारे 5 जण होते. 2 एन्काउंटरमध्ये गेलेत आणि 3रा मंगू ठाण्याच्या जेलमध्ये होता. त्याला आमच्या कस्टडीत आणलंय. चौकशी सुरू आहे. ओके. आणि उरलेले 2 जण? हा, जगन आणि कैलास. त्यांचे फोटो तुम्हाला मी मेल केलेत. जरा प्लीज बघून घ्या. हो हो, एक मिनिट होल्ड करा. समीर, इन्स्पेक्टर साहेबांनी 2 फोटोज मेल केले, जरा चेक कर. हा इन्स्पेक्टर साहेब, समीर ते फोटोज डाउनलोड करतोय. मी एक काम करते, मी काकांना ते फोटोज दाखवते आणि ते काय म्हणतात ते बघते, मग मी तुम्हाला पुन्हा कॉल करते. ठीक आहे. तोपर्यंत मंगूला बोलतो करतो. ओके. कशाला तुझा वेळ आणि आमचा वेळ वाया घालवतोस? आता बोलतो धाड धाड की दाखव पोलीस रिंगा. नाही साहेब, मारू नका. जेवढं माहिती तेवढं सांगतो मी. चल बोल. खत्री खतम झाल्यावर जगन पळून गेला. तर तो कुठे गेला ते माहिती नाही साहेब. हा, पण कैलास मुंबईमध्येच होता. कदाचित आत्ताही असेल, पण तो कुठे आहे ते माहिती नाही साहेब. सर, मी तर पोलीस स्टेशनमध्ये होतो. बघा काका, या दोघांपैकी कोणी आहे तो? नाही. समीर, एक काम कर, यांना या स्केट सारखी दाढी वगैरे लावून दाखवतात. ओके. हे बघ. हाच तो माणूस जो मला ब्लॅकमेल करत होता. आणि हे सगळं करायला ज्याने मला भाग पडला तो हाच माणूस. ठीक. म्हणजे कैलास हे सगळं करतोय. हा इन्स्पेक्टर साहेब. मामी, या रविवारी मला यायला जमणार नाहीये. या रविवारी तू येणार नाहीयेस? डॅडी, बाबा रविवारी येणार नाहीयेत. आता जर बाबा केलंस तर फटके मिळतील. याचा टेडीवर एवढा राग काय? हे एकदम काय झालंय शुभमला? शुभमचा नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल आणि तो आज क्रिएट झालाय की प्रसादला आज समजला?